नमस्कार मित्रांनो, मी तुमचा प्रथमेश एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करतो. पाहून घ्या पापा कसा पळते, पापा कशी पळते हे दोघंही. म्हणजे माझ्या तरक्कीवर यायला थोडासाही नाज नाही आहेत. ऋषिकेश पा इंडस्ट्रियल व्हिजिटला चालला मनाली. आपल्याजवळ पैसे नसल्यामुळे आपण जात नाही आहे. अक्षय पण चालला, सॅलरीड पर्सन बोल. हा काय अक्षय चला जाऊ आता पटापट. कॉलेज में जाना है. देख रहे हो पंडित, हमारा देख रहे हो जिसको मुक्ति ना मिली. काय येऊन देऊ का? येऊन देतो का मग? बसा की. हा हा ऋषा हेअरस्टाईल A1. हा काय गप्प बस. अक्षा पण तुम्ही मनालीला चालले एकटे एकटे, शोभते काय? हा हा ऋषा तूही चालला मनाली इकडे तिकडं, बरोबर वाटते काय? तर उगाच माझं तोंड नको खुलवायला हा सांग, तर आमच्याबद्दल बोलूच नको. सांग ना बोल ना. अरे बोल, उगाच मला राग येतो. बोल ना. हे माहिती काय, हे फक्त टॅक्टिक पोरायची. उगाच मला तोंडात खोलायला नको. रात काहीच नाही बोलायला. बोल ना मग अरे बोल. मित्रांनो पहा, इथं मित्र आले आणि यांची कंप्लेंट, आपण कंप्लेंट यांच्याच तोंडून ऐकून घेऊ. अरे सॉल्ट गेला कंप्लेंट नाही मुलो. ऐका बटला थांब तुझी कंप्लेंट काय सांग. हा माफ करा. हा म्हणते की आता तुम्ही बघितलं ना 2-3 दिवस कॉलेज फेस्टचे ब्लॉग होते, त्याच्यात हा आमच्याच मैत्रिणीसोबत असाच रॅन्डम होता, गोष्टी करत होता हे ते. तर ते मी ब्लॉगमध्ये टाकलं. मग याची गर्लफ्रेंड याला स्क्रीन रेकॉर्डिंग करून पाठवते, म्हणते की तू तिकडं का मस्ती करू राहिला, मग इकडे आल्यावर असं कसं. मग त्याच्यासाठी मला धमक्या देऊ राहिला की घेताना बरोबर मी कोणत्या पोरीसोबत आलं नाही पाहिजे. म्हणजे डायरेक्ट आता याची गर्लफ्रेंड रेकॉर्डिंग केलं म्हणजे ब्लॉग तर पाहतच असेल ना का रे. मग ते सांगतो, हा एकच पोरगी नाही 4-5 पोरीसोबत फिरते कॉलेजमध्ये, तर पाहून घ्या. आणि हा लॉयला हा 2 पोरीसोबत फिरते. काल थोडंसं मन दुखलं पण त्याचं रात्री. कसं काय वैद्यनाथ समोर. तर मित्रांनो पहा, मी सेशनला आलो प्लेसमेंटच्या आणि हा पहा शूज पाहायचा, याचा शूज पाहिता आहे. आणि हा माणूस विदाऊट चप्पलचा. ए बाबा, तू आंघोळच 15-15 दिवसानं करतं. तू सॉक्स बघितलं का तुला? लवकर घे. ए घालते घाला द्या. आम्ही तर कंपनीवाला काय म्हणतो, शूज काढून बसतो. प्रोफेशनलिझम आहे का नाही काय रे विषय? कंपनीत तर मग बनींवर काम करा ना. सर तुम्हाला माझ्या कामाशी मतलब आहे. तुम्ही माझ्या रिव्ह्यू काय जातात, मी काम करतो ते बघा. सुधर आद्या. अरे बना कंपनीत तर बनींवर काम करा. मी म्हटलेला की कंपनीत बनींवर काम करा. हा का म्हणते प्लेस तर उद्या म्हणते आधी त्याला. बरोबर आहे, बरोबर आहे ना. आय एम नॉट रूलर, पण आय एम रूलर. आय एम नॉट फॉलो रूल्स, आय एम रूलर. बस थँक्यू. मित्रांनो पहा, फायनली एकदम ऋषाचं आवडतं सेशन करून आम्ही मिसळ खायला आलो. ऋषा कसं होतं सेशन? हा जगात कसं होतं अक्षय? अक्षय कसं होतं? अरे एक्साइटमेंट लेवलच वाढवली त्यांनी, फक्त काहीच नाही केलं. इंटर्नशिप भेटणार आहे, हे भेटणार आहे, काहीच भेटलं नाही. शेवटी बा आम्ही स्वतःच्या पैशानं मिसळ खायला आलो. मयंकेला हा ऋषा असंच असेल का, हवा दूषित करून? मयंकनी जागा धरला, माझ्यासाठी जागा आहे का? पण हवा दूषित केलं मयंक मरून जाईल ना. हवा दूषित करते. रूम मध्ये ना प्लॅटफॉर्म मध्ये आले. तिकडे पा शांत्या, रिझल्ट बेकार लागला म्हणून थोडासा प्रॉब्लेम मध्ये आहे. आजचा रे युनोमेंटाचा याचा हा झालं. म्हणजे प्री प्लेसमेंट टॉकला ब्लेझर घालून आलं का? झालं प्लेसमेंट आहे ना. लॅपटॉप पण घेऊन आला. हा लॅपटॉपही घेऊन आला होता. ऑफर लेटर रेडी होतं, फक्त द्यायचं बाकी होतं, ते देणार नाही. टाय नव्हता घातला त्यांनी आणि पावडर नव्हतं लावलं.
हो आहे ना आहे ना. रेडी होतं काय नाही घातलं फक्त त्याने. तरी मित्रांवर पैसे खर्च कर ऋषा. आम्ही किती करतो आ? कशाला काढायचं एवढं लोन ऋषा हा? 15,000 लोन. म्हणजे भाभीवर खर्च करण्यासाठी लोन काढ लोकांच्या फोन मधून हा? मग तुला पैसे कशासाठी लागते? तुला पैसे कशासाठी लागते हा? मोठे मोठे शौक हम नहीं रखते, चीजों का शौक हम नहीं रखते, हमारे शौक यही सोचते हैं. पार्टी दे रे, पार्टी पार्टी. आता लय खर्च आहे. आता दोघीच्याला ट्रिप पण येणार आहे. तर मित्रांनो तुम्ही बघितलंच कॉलेजमध्ये गेलो, मजा केली. आज सेशन होता एक म्हणजे ट्रेनिंग अँड प्लेसमेंटचं, ते पण केलं. कंपनी युनो मंडा नावाची कंपनी इंटर्नशिप ऑपॉर्च्युनिटी घेऊन आली. म्हणजे आज फक्त हेच होतं बेसिक प्री प्लेसमेंट टॉक, बाकी काही नव्हतं. तर ते केलं. कॉलेजमध्ये लेक्चर्स केले, खूप दिवसानं लेक्चर केले. सेमिस्टरचा पहिला दिवस होता. सो आजपासून ब्लॉग आपले येणं वापस सुरू होऊन जाईल, डेली ब्लॉगिंग. आता रूमचा माहोल दाखवतो. म्हणजे रात्रच झाली, म्हणजे मी कॉलेजमधून आलो त्यानंतर थोडे काम वगैरे होते, कारण पहिलाच दिवस होता आज पुण्यात. सो हेक्टिक डे होता, बाकी काही नाही. जेवढे पण कामं होते सगळे कामं वगैरे केले. आता झोपायचा टाईम होता, मी ब्लॉग एडिट करत होतो, तर म्हटलं लास्ट क्लिप काढलीच नाही. मीट द गाय आदित्यभाई सध्या बिझी आहे चॅटिंगमध्ये, पण काय नाही, ओके बिचाराचं चालू आहे, चांगलं चालू द्या. इकडे शिवम पा झोपला है. हमारे रूम पे की फेमस लाश है वो, और लाश गिर चुकी है फिलहाल तो भी, तो उसको सोने देते हैं. आदित्यला चॅटिंग करू देतो. तेजस बाहेर गेला आहे आणि मी पण आता ऑलमोस्ट झोपणार आहे. आणि थकलो, पटापट हा ब्लॉग एडिट करतो. आणि तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंटमध्ये सांगा. आजपासून आपले डेली ब्लॉगिंग परत सुरू, कॉलेज लाईफ. आणि चलो, सो वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग. अरे यार काय बोलणार मी. वेलकम बॅक टू माय डेली ब्लॉग सिरीज. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा. डोळ्यात झोप दिसत असेल म्हणून काही उलटं सुलटं बोलून राहिलं मी. भेटू उद्या, तोपर्यंत जय महाराष्ट्र.